नाशिक जिल्ह्याच्या अनेक महिन्यांपासून वादात सापडलेला पालकमंत्री पदाचा वाद, यात मी पडणार नाही, जे करायचं ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तो निर्णय घेतील, असे वक्तव्य करत छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा वाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर ढकलला आहे. या त्यांच्या वक्तव्यामुळे आपण नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा नुकताच पदभार घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी काल शिर्डी येथे येत साईबाबाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मी मंत्री असो नसो, मी कायम शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतो. मंत्री नसताना सुद्धा दर्शनाला येत होतो. काही स्थानं अशी असतात की आपल्याला वाटते आशीर्वाद घ्यावा म्हणून मी इथे आलो. काही जबाबदारी आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये यश मिळावं म्हणून साईंचे आशीर्वाद घ्यायला आलो. जनतेची सेवा करता यावी यासाठी चरणावर डोके ठेवून नतमस्तक होण्यासाठी येथे आलोय. सगळ्यात महत्त्वाचे स्थान कार्यकर्त्यांचे आहे, युवकांचे आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर आता काय कामे करणार याविषयी विचारले असता ते म्हणाले की अनेक कामे आहेत की मी ते करत असतो. कुठे काय कामे करायची ती कार्यकर्ते सुचवत असतात. आणखी काय म्हणाले ते पाहूयात. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी अशोक दुशिंग यांनी. मी साहेब बाबांच्या दर्शनासाठी मंत्री असो किंवा नसो, लहानपणापासून येत असतो. कदाचित तुम्ही सुद्धा नव्हता तिकडे तेव्हापासून येतोय. त्यामुळे ठीक आहे. काही स्थानं अशी असतात की तिथे असं नेहमी असं वाटतं की आपण नतमस्तक व्हावं, आणि म्हणून मी आलो. साहजिकच आहे. नवीन एखादी जबाबदारी जर आपल्याला मिळाली तर त्या जबाबदारीमध्ये चांगलं यश मिळावं आणि जनतेचं आपल्याला काही ना काहीतरी आपली सेवा करता यावी, त्यासाठी सुद्धा आपण या अशा स्थानांवर साईबाबांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद मागत असतो. मंत्रिपदाचं स्थानही महत्वाचं असतं, तुम्ही त्याचा उल्लेख केला आहे. सगळ्यात महत्वाचं स्थान जे आहे हे कार्यकर्त्याचं आहे, सामाजिक सेवकाचं आहे. बाकी मग काय खासदार आमदार मंत्री ते होतच असतात. साहेब, आता काय आहे, मंत्रिपद मिळालं आहे, पुढचं काय विजन आहे? आता तुमच्याकडून अनेक कामं झालेली आहे, मात्र आता काही पुढचं काय एक विजन कामं करणार ना. आणि अनेक कामं जे आहेत आम्ही आमच्या मनाने करत असतो. की कुठे एअरपोर्ट पाहिजे का, कुठे बोट क्लब पाहिजे की, कुठे आणखी फिनिकल ट्रॉली पाहिजे, कुठे काय. आणि अनेक कामं जे आहेत तुम्ही किंवा इथं जनता जे आहे कार्यकर्ते सुचवत असतात की हे केलं चांगलं असेल. त्यात सुद्धा सूचनांचं आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं. सगळी ते मंत्री झालं म्हणजे त्याला सगळीच अक्कल असते असं नाही. 10 दिवसापूर्वी तो सुद्धा सामान्य माणूसच असतो. 10-15 दिवसापूर्वी तुम्ही शिर्डीत आलो होता. तुम्ही म्हटलं की मी कुठं मंत्री आहे, देवानी ऐकलं तुमचं आणि आज तुम्ही मंत्री म्हणजे मंत्री नसताना सुद्धा आलो होते, तुम्हाला माहिती आहे. बरोबर, तेच तर म्हणतोय. नाशिक पालकमंत्रीचा जो मुद्दा आहे का, पालकमंत्र्यांबद्दल जे आहे मी काल पण सांगितलं, वाद विवाद काही वाढवण्याचं काही कारण नाही. शेवटी पालकमंत्री वगैरे करायचं काय असतं, लोकांची सेवाच करायची आहे ना, कामच करायचे ना. ते असं सुद्धा मी करू शकतो ना. तुम्ही जे काय सांगा आणि योग्य असेल, योग्य ठिकाणी तिथे जोर लावून काम करू शकतो. त्यामुळे तो पालकमंत्री पदाचा वाद जो आहे त्या वादात मला अजिबात पडायचं नाही. ते मुख्यमंत्री पाहून घेतील, उपमुख्यमंत्री पाहून घेतील काय करायचं ते. बाकी जे आहे जी कामं मला सुचवली जातील त्या कामाचा रेटा मी लावणार. आपल्या राज्यामध्ये 54,000 रेशनिंगची दुकानं आहेत अख्ख्या राज्यात, कानाकोपऱ्यात. आपण करोना काळामध्ये सुद्धा सगळे घरात बसले असताना आमचे जे हमाल बांधव आहेत, आमचे जे ड्रायव्हर आहेत ट्रकचे, आमचे जे दुकानदार आहेत, आमचे अधिकारी आहेत, त्यांनी 54,000 दुकानातून वाटप केलं. एक जरूर आहे, काही प्रमाणामध्ये कुठे काही घोटाळे करतात, पण तुम्ही आणि तिथले लोकल कार्यकर्त्यांनी काही एकाच ठिकाणी आहे का, तर त्याच्यावर आपण बंधन आहोत. हे लहान ठिकाणावरून सगळं 54,000 दुकानातून जर कुठे काही 2-4 दुकानातून काही गडबड होत असेल तर आम्हाला ते मेसेज जरी केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करतो. सर, आपल्याला बळ मिळालेले, आपण कार्यकर्त्यांना बळ देणार का? आता मी कार्यकर्त्यांना बळ देणार आणि कार्यकर्ते आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करणार. साहेब, आपण म्हणतो ना, जनसेवा हीच ईश्वर सेवा. साईबाबांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं.
साहेब, लोकांचे अश्रू जर पुसता आले तर तेवढे मोठे आपण नाही, पण एक जरी अश्रू पुसता आला तर खूप जणांना आपल्याला. साहेब, साईबाबांनी साहेब, कधी- ओबीसी आरक्षण 27% केंद्र कोर्टाने ठेवलंय, याच्यावर समाधानी आहात का? अर्थात एक तर काही गोष्ट या मागासवर्गीयांना मिळत नाही, मिळालेल्या गोष्टी आमच्या हातातून चालल्या निसटल्या होत्या, पण आम्ही सगळ्यांनी तिथे जे आहे सुप्रीम कोर्टात उभे राहिले. समीर भाऊ, महेश दगडे, सटाणे वगैरे आमची सगळी मंडळी 2 दिवस फडणवीसांना सांगितलं, त्यांनी सहकार्य केलं. तिथे इंदिरा जयसिंग आणि गोपाळ जयशंकरन. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.